नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहे शेंगदाण्याची चटणी। त्यामध्ये लागणारे साहित्य: सुकं खोबरं 2 वाटी, त्याच्यानंतर भाजलेले शेंगदाणे, 5-6 लसूणच्या पाकळ्या, त्याच्यानंतर जिरं 2 चमचे, त्याच्यानंतर मालवणी मसाला 2 चमचे, चवीपुरतं मीठ। शेंगदाणा आणि मसाला आणि जिरं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। त्याच्यानंतर 5-6 लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहेत। त्याच्यानंतर किसलेलं खोबरं, सुकं खोबरं टाकायचं आहे। त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। त्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते मिक्सरला लावायचं आहे। आता आपलं झालेलं आहे शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, फॉलो अँड शेअर अँड सबस्क्राइब करायचं आहे। धन्यवाद।